माझे लेकरं लहानाचे मोठे बघता बघता कसे झाले ते मला काही कळालंच नाही बरं. आणि असा प्रश्न सगळ्याच आईवडिलाला पडलेला राहतंय की माझे लेकरं लहानाचे मोठे कसे झाले ते कळत नाही. आणि प्रत्येक आईवडिलाला हाच प्रश्न पडलेला राहतंय. आणि कसे माझे लेकरं लहानाचे मोठे झाले, कसं पटपट पटपट दिवस गेले ते काहीच कळत नाही बरं. तर या आजच्या दिवसाची सुरुवात मस्त छान देवपूजेने. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. हाय, नमस्कार. तर सकाळ सकाळची अशी मस्त देवपूजा झालेली आहे आता आपली. आता चला मग शाबूची खिचडी बनवायची आपल्याला. तर आज आहे शनिवार. तर शनिवार म्हणलं तर दोघांचा पण शनिवार राहते. विजयदादाचा आणि त्याच्या पप्पांचा शनिवार राहते. दोघंही उपवास धरतात. तर मी अगोदर पटकन शेंगदाणे परतून घेतले, म्हणजे भाजून घेतले छान असं खमंग. नंतर मिरची भाजून घेतली. हे बघा, इकडं शेंगदाणे पण आहेत आणि इकडं बटाटे पण मी छान असं मस्त चिरून घेतलेले होते. आणि आमच्या इथं कसं राहते सांगू का, शाबूमध्ये कसं जास्त बटाटे टाकलं तर का मग ते शाबू खातात, नाही तर थोडे जरी बटाटे टाकलं का ते शाबू कुणीच नाही खात. तर जास्त तर विजयदादाला बटाटे आवडतात, तर त्याच्यामुळं मी जास्तच बटाटे टाकले हो. तर ह्या बारीस मी 4 बटाटे टाकलेले आहे छोटे छोटे. आणि शेंदी लोण पण टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि हिरवी मिरचीचा हिरव्या काही मिरच्या नव्हत्या, तर मी लाल मिरचीचा ठेसा करून टाकले. आणि इकडं मस्त दूध उकळलेलं होतं आणि इकडं शाबू रात्री मी भिजायला घातले होते. तर छान असा मऊ सुच्छ असा फुगून टम झालेला होता. आणि शेंगदाण्याचं कूट पण जास्त लागते बरं, म्हणजे त्या दोघांना पण शेंगदाण्याचं कूट जास्त असलं आणि बटाटे जास्त असले की मग शाबूची खिचडी खात्यात, नाहीतर मग ते खात नाहीत. तर मी असा मस्त मस्त छान असं पूर्ण एकजीव करून घेतले शेंगदाण्याचं कूट. आणि ते शेंगदाणे जे भाजलेलं होतं त्याचं कूट बनवून घेतलेलं होतं आणि मस्त छान असं पूर्ण शाबूमध्ये मिक्स करून घेतले आणि खिचडीत टाकले. आणि मग एक हातात मोबाईल धरलेला होता आणि एक हातानं कसं ते खिचडी असं परतायला लागली होती, ते कढई हालत होती. आणि इकडं मस्त असं दुधाला पण छान अशी उकळी आलेली होती. आणि इकडं खिचडी आपली परतून असं छान मस्त फुलत होती. जोपर्यंत फुलत नाही ना तोपर्यंत मी त्या खिचडीला म्हणजे एकजीव सारखं परततच राहते, एकजीव करत राहते. आणि जोपर्यंत ते फुलून येते ना तोपर्यंत मी सारखं असं एकजीव करत राहते आणि मस्त परतून घेते. मग कसं परतून असं छान घेतलं की आपली खिचडी कसं फुलून येते आणि खूप छान लागते. जिभेवर ठेवलं का असं विरघळून विरघळून जाते बरं. तर एक हातात मोबाईल धरल्यामुळं खिचडी ते कढई कसं इकडे इकडं डुलायला लागली होती. आणि म्हणलं चला आता मोबाईल ठेवावं आपण आणि हे खिचडी कसं पकडून छान प्रकारे परतून घ्यावं. मग मस्त त्यांचा नाश्ता वगैरे झाला. आणि मग हा तर व्हिडिओ 2 दिवसाखाल्ला आहे. तर विजयदादा सळई म्हणजे कामावरचं जे सामान होतं ना ते सगळं घेऊन ह्याच्याकडंच राहते बरं, आणायचं करायचं. तर प्रत्येकाला वाटत असेल की हे गाडी आमची आहे का, तर हे गाडी आमची नाही. आणि त्या ड्रायव्हरला काय तर काम होतं त्याच्यामुळं ते तिकडं गेला. आणि नंतर मग हे गाडी विजयदादांनी घेऊन इकडं आला सामान घेऊन. का सांगू का, आज ते स्लॅब पडणार होतं, ते स्लॅब नाही पडणार, ते कॅन्सल झालं. त्याच्यामुळं गाडी इकडं आली रात्री. काल म्हणजे 1 दिवसानं अगोदर आलेली होती. आणि ते आज स्लॅब पडणार आहे, काल नव्हता पडला. म्हणजे हे 2-3 दिवसाखालची गोष्ट आहे. तर मग ते जे सिमेंट होतं ना, एक गाडी तिथं उतरवलेली होती आणि दुसरी गाडी इकडं रात्रीच्याला तिकडं कशाला म्हणून इकडंच आणलेली होती आणि कमी जास्तीला. तर आता ही गाडी थोड्या वेळानं जाणारच आहे, म्हणजे स्लॅब पडणार आहे आणि ते सिमेंट तिथं लागणार आहे.
तर आता हे दादा सिमेंट घेऊन आले, विजयदादा सिमेंट घेऊन आलेला आहे. आता थोडं आणि हे दुपारची वेळ आहे, म्हणलं थोडं जेवण वगैरे करणार होता, त्याच्यासाठी तो थांबला, सावलीला गाडी घेतला आणि थांबला. तर हे लेकरं कसे मोठे झाले लहानाचे तेच कळालं नाही. आणि आमची आई बी म्हणत होती, आणि आम्ही 5 जण होतो, तर म्हणायची की माझे 5 लेकरं कधी मोठे झाले आणि कसं झाले मला कळालंच नाही. तर आईने जे म्हणलेली गोष्ट होती ते खरंच माझ्या आज लक्षात आलेली आहे. आणि खरी गोष्ट आहे बरं, हे प्रत्येक आईवडिलांना असंच वाटतंय. आणि विजयदादा आता निघालेला आहे. तर तुम्हाला कसं वाटतंय ते नक्की कमेंटमध्ये सांगा तुमच्या लेकराविषयी. तर आता विजयदादा चाललेला आहे, म्हणजे तिकडं स्लॅब पडायला लागला आहे कामावर, त्याच्यामुळं ते सिमेंट कमी पडू जास्त हो काही का होईना पण ते घेऊन जात आहे. तर माझा व्हिडिओमध्ये नक्की कमेंट करा लेकराबद्दल. आणि आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला भेटूया उद्या. चला मग बाय.